आपण काय पाहिलो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. इम्पोर्टिंग वर्ब जर आज्ञा असेल तर ऑर्डर्ड घ्यायचं, सैनिक आज्ञा असेल तर कमांडेड घ्यायचं, सल्ला असेल तर ॲडवाइज, धमकी असेल तर थ्रेटन्ड, विनंती असेल तर रिक्वेस्टेड, याचना असेल तर बेग्ड. यापैकी काय आहे त्या वाक्यात, आज्ञा आहे का, सैनिक आज्ञा आहे का, सल्ला आहे का, धमकी आहे का, विनंती आहे का, याचना आहे, याच्यानुसार काय वापरायचं, योग्य तो रिपोर्टिंग वर्ब वापरायचा. सहसा 70% ठिकाणी ऑर्डर्ड हेच रिपोर्टिंग वर्ब आपण वापरू. होकारार्थी आज्ञा असेल तर कंजक्शन टू वापरायचं आणि नकारार्थी आज्ञा असेल तर कंजक्शन काय वापरायचं, नॉट टू वापरायचं. आणखीन पुढचा महत्वाचा मुद्दा काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याचा काळ बदलत नाही. स्पीच करताना नेहमीप्रमाणे सर्वनाम आणि निकटतादर्शक शब्दात काय होतो, योग्य तो बदल होतो. जर दिलेल्या वाक्यामध्ये प्लीज हा शब्द आला असेल आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर रिपोर्टिंग वर्ब काय वापरायचं, तर रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं. कोणतं वर्ब वापरायचं, रिक्वेस्टेड. चला पहिलाच उदाहरण त्याच्यावर आहे. पहिलं उदाहरण पहा. मीना सेड टू जय प्लीज लेंड मी युअर पेन. मीना जयला म्हणाली कृपया मला तुझा पेन उसना दे. लेंड म्हणजे उसना देणे. तर इथं काय प्लीज शब्द आला. जर प्लीज हा शब्द असेल तर रिपोर्टिंग वर्ब काय घ्यायचं, रिक्वेस्टेड. तर सेड टू ऐवजी काय रिपोर्टिंग वर्ब घेऊ, रिक्वेस्टेड. तर मग इथं काय होईल, मीना रिक्वेस्टेड. रिक्वेस्टेडच काय घ्यायचं, मी म्हणलो ना प्लीज असेल तर रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड. तर सेड टू ऐवजी रिक्वेस्टेड. रिक्वेस्टेड जय, मीना रिक्वेस्टेड जय. मीनानं जयला रिक्वेस्ट केली. काय रिक्वेस्ट केली, हा प्लीज शब्द इथून काढून टाका. आणि या ठिकाणी काय कंजक्शन वापरतात, कॉमा जागी होकारार्थी आज्ञा नाही, याच्यात नकारदर्शक शब्द कुठे आहे, याच्यात नकारदर्शक शब्द नाही म्हणून काय वापरतात, टू लेंड. वाक्याचा काळ बदलायचा नाही, याचा भूतकाळ नाही करायचा. हा लेंड मी, आता सर्वनामात बदल होतो. सर्वनामात निकटदर्शक, हा लेंड मी, ही मी कोण आहे, मला पेन द्यास कोण म्हणाली, मीना, म्हणजे हे मी नाही. मग मीचा बदल काय होईल, हर, लेंड हर. हा युअर हा काय, जय, युअर तुझा पेन दे कोणाला म्हणाली, जयला म्हणली. युअर हा जय, लेंड हर हिज पेन. लेंड हर हिज काय पेन. ठीक आहे. पुढचं वाक्य पहा. पॉल सेड वेटर गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. पॉल काय म्हणाला जोरात, वेटर, नोकरा. चल ते नाही लोक हॉटेलमध्ये गेल्यावर थोडं रुबाब दाखवते, त्याच्यामुळं पॉल वेटरला काय म्हणाला, मला एक ग्लासभर पाणी दे. तर मग काय होईल इथं, हा तर इथं ऑर्डर केल्यासारखं काय होईल, इथं थोडं इथं आज्ञा दिल्यासारखी वाटेल, ऑर्डर. तर मग काय, पॉल ऑर्डर्ड वेटर. पॉल ऑर्डर्ड वेटर. पॉलनं कोणाला ऑर्डर दिली, वेटरला. आणि कॉमाचं काय कंजक्शन वापरतात, होकारार्थी आज्ञा आहे म्हणून कंजक्शन टू. कंजक्शन वापरलाय टू गिव्ह. इथं काळ बदलत नाही, गिव्हन करायचं नाही, टू गिव्ह काळ बदलत नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काळ बदलत नाही. कोण म्हणाला, पॉल म्हणाला. पॉल हा पुरुष आहे. हा गिव्ह हिम. ओके. जर स्त्री असली असती तर हर. गिव्ह हिम अ ग्लास ऑफ वॉटर. आणि शेवटी पूर्ण विराम. ओके, शेवटी काय द्यायचा, पूर्ण विराम द्यायचा. टीचर सेड टू स्टुडंट कम हेअर टुमारो. ओके, शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणाले येते. आता शिक्षक सहसा काय देतात, ऑर्डर देतात. शिक्षक काय याचना करत नाही, धमकी देत नाही, आणि हा सल्लाही नाही. ठीक आहे. कम हेअर टुमारो. तर मग काय, टीचर ऑर्डर्ड स्टुडंट्स. टीचर ऑर्डर्ड स्टुडंट. टीचरनं स्टुडंटला ऑर्डर दिली. काय, कम. इथे कॉमाच्या जागी काय कंजक्शन वापरायचं, कंजक्शन होकारार्थी आज्ञा असेल तर टू हा कंजक्शन वापरला. टू कम. निकटतादर्शक शब्दांचा दूरशदर्शक शब्द होतोय, ते काय निकटतादर्शक शब्द यात बदल होईल. हेअरचा काय होईल, देअर. हेअरचा देअर. आणि द टुमारोचा काय होईल, टुमारोचा होईल द नेक्स्ट डे. टुमारोचा काय होईल, द नेक्स्ट डे किंवा द डे आफ्टर. द नेक्स्ट डे किंवा डे आफ्टर. फुल स्टॉप. हा झाला इनडायरेक्ट. हे जे घेतलेले आपण होकारार्थी वाक्य, आणखीन होकारार्थी वाक्य चालू आहे, हे सुद्धा होकारार्थी. कर्नल सेड टू सोल्जर. ही काय सैनिकी आज्ञा आहे. सैनिकी आज्ञा असेल तर काय, कमांडेड. कर्नल कमांडेड सोल्जर. काय म्हणणार, कर्नल कमांडेड सोल्जर्स. कर्नलला सोल्जरला कमांड दिली. काय कमांड दिली, हा कॉमा जागी काय कंजक्शन येईल, कॉमा जागी टू हा कंजक्शन. टू टर्न अबाउट. मागे वळा. हो, फुल स्टॉप. पोलीस सेड टू सॅम डोंट मूव्ह. आता हे नकारदर्शक. टू ऐवजी काय वापरायचं, मग नकारदर्शक वाक्य आलं तर या टू ऐवजी नॉट टू वापरायचं. कंजक्शन म्हणून कॉमाच्या जागेवर काय वापरायचं, नॉट टू. पोलीस असल्यावर काय म्हणेल, पोलीस ऑर्डर्ड किंवा काय येईल, पोलीस ऑर्डर्ड
पोलीस वॉर्न पण येऊ शकते SC. पोलिसनं काय दिली, वॉर्निंग दिली ना, वॉर्नड असा शब्द येऊ शकतो. पोलीस वॉर्नड सॅम, पोलीस वॉर्नड सॅम असंही घेतलं दिलं, वॉर्नड पण येऊ शकतो. परिस्थितीनुसार तुम्हाला ऑप्शन मध्ये पाहायचं काय आहे, पोलीस वॉर्नड ऑर ऑर्डर्ड सॅम. आता कॉमात जागी ज्यावेळेस नकारदर्शक आज्ञा असेल, कंजक्शन पहा, कंजक्शन काय, नकारार्थी आज्ञा असेल तर टू ऐवजी काय वापरायचं, नॉट टू. मग इथं नॉट टू, ओके, नॉट टू. हा डोंट नाही, या नॉट टू मध्ये नकार आलेला आहे म्हणून हा डोंट निघून जाईल, त्याच्याऐवजी फक्त काही नॉट टू मूव, काही नॉट टू मूव, फुल स्टॉप. ओके, डोंट. डॉक्टर सेड राज, डॉक्टर राजला म्हणाले टेक युअर मेडिसिन ऑन टाइम. डॉक्टर राजला काय म्हणाले, तुझे औषध वेळेवर घे. मग हा डॉक्टर सहसा काय देत असतो, सल्ला देत असतो ना, वैद्यकीय सल्ला, की वेळेवर औषध दे. हा सल्ला आहे डॉक्टरचा, कोणाला दिलेला, राजला. मग आपण इथं म्हणू शकतो डॉक्टर ऍडवाइज्ड राज, डॉक्टर ऍडवाइज्ड राज, डॉक्टरनं राजला सल्ला दिला. काय सल्ला दिला, हा कॉमा जाईल, काय कंजक्शन येईल, टू, कॉमा जाईल, या कॉमा जाईल, टू टेक, टू टेक. सर्वनामात बदल होतो, फक्त काळात बदल होत नाही, इथं टेकन होणार नाही. टू टेक, हा कोण आहे, राज आहे ना, युअर मेडिसिन म्हणजे हिज मेडिसिन, युअरचा बदल हिज, हिज मेडिसिन ऑन टाइम, हिज मेडिसिन ऑन टाइम. हा सुद्धा नकारदर्शक वाक्य आहे. नकारदर्शक वाक्य असेल तर टू ऐवजी काय घ्यायचं ना, नकारदर्शक शब्द असले तर कंजक्शन नॉट टू घ्यायचं आणि तिथला डोंट काढून टाकायचं. हा, डॉक्टर टोल्ड हिम डोंट ईट फास्ट फूड असंही म्हणतो. डॉक्टर टोल्ड हिम, आपण डॉक्टर ऍडवाइज्ड हिम, काय म्हणू इथं, डॉक्टर ऍडवाइज्ड हिम. सल्ला असेल तर काय घ्यायचं, रिपोर्टिंग वर्ब ऍडवाइज्ड. पहा, सल्ला असेल तर रिपोर्टिंग वर्ब ऍडवाइज्ड, डॉक्टर ऍडवाइज्ड हिम. आता हे नकारदर्शक आज्ञार्थी वाक्य असेल, पहा, नकारदर्शक आज्ञार्थी वाक्य असेल तर कंजक्शन टू च्या ऐवजी काय घ्यायचं, नॉट टू. नॉट टू, नॉट टू, इथला डोंट निघून जाईल आणि पुढं बाकी समोरचं जे आपण नेहमीप्रमाणे करतो ते फक्त काळ न बदलता बाकी गोष्टी बदलायच्या. नॉट टू ईट फास्ट फूड, नॉट टू ईट फास्ट फूड, फुल स्टॉप द्यायचा. फादर सेड टू राम डोंट क्लोज द डोअर, फादर सेड टू राम. कधी कधी जवळचे नाते असेल, जवळचे नातेसंबंध असेल तर आस्क्ड किंवा टोल्ड वापरला तरी चालतो बरं का इथं. तर फादर टोल्ड, फादर टोल्ड राम. जवळचे नातेसंबंध असेल तर रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केसमध्ये आस्क्ड किंवा टोल्ड वापरला तरी रिपोर्टिंग वर्ब चालतो. फादर टोल्ड आणि कॉमा जागी काय कंजक्शन, नकार आज्ञा आहे, नकारार्थी आज्ञा असल्यावर टू ऐवजी काय कंजक्शन वापरायचं, कॉमा जागी नॉट टू, नॉट टू, आणि हे डोंट निघून जाईल आणि त्याच्या पुढे जशाल तर नॉट टू क्लोज द डोअर, नॉट टू क्लोज द डोअर, फुल स्टॉप. ही सेड टू देम कास्ट युअर वोट. ही, आता वोट करा, तुमचं मतदान आवर्जून करा, कास्ट युअर वोट, तुमचं मतदान आवर्जून करा, ही काही आज्ञा नाहीये. ही काय करू शकतो आपण, विनंती करू शकतो ना लोकांना, बाबा प्लीज तुम्ही काय करा, तुमचे मतदान आवर्जून करा. तर ही रिक्वेस्टेड देम, मतदान करा म्हणून ऑर्डर देत नाही, शासन सुद्धा मतदान करा म्हणून ऑर्डर देत नाही, फक्त काय करतं, विनंती करतं. शासनाला जर मतदानासाठी जर ऑर्डर द्यायची असेल तर कायदा केला असता आणि 100% मतदान झालं असतं आपल्या देशामध्ये. ही रिक्वेस्टेड देम टू कास्ट, याचं काय कंजक्शन येईल, टू कास्ट युअर वोट्स, म्हणजे टू कास्ट, हे युअर हे पब्लिकला सांगितलेले, युअर वोट म्हणजे काय म्हणून आपण पब्लिकला सांगितलं, देअर वोट, याचा